कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघात मतदान सुरळीत पार पडावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मतदान केंद्र तयार करण्यात आले. शहरातील महाराष्ट्र हायस्कूल येथे पर्यावरणपूरक सखी केंद्र तयार करण्यात आलं असून या ठिकाणी साक्षात बिबट्या, ससा, मोर, हरिण अवतरले. मतदारांना इको फ्रेंडली वातावरण वाटावं यासाठी येथे पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक लावण्यात आले. हिरवेगार वातावरण तयार करून उत्तम रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, DYSP राजेंद्र राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले शहरातील बूथ व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. मतदान शांततापूर्वक पार पडावं यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय. 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 4 केंद्रावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 सखी केंद्र आहेत आणि 2 दिव्यांग केंद्र आहेत. त्यापैकी हे जे महाराष्ट्र विद्यालयातील सखी केंद्र या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी सखी केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी मतदानासाठी यावं, त्यांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी ग्रीन बूथ ही कन्सेप्ट आम्ही संकल्पना राबवलेली आहे. या आजकालच्या जमान्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि या पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी हे ग्रीन बूथ तयार करण्यात आलेले आहे. या ग्रीन बूथ त्यासोबतच काही झाडे, त्यासोबत काही हँगिंग गार्डन आणि नाळाच्या झावळ्यांचं काही डिझाईन आणि त्यासोबत वन विभागामार्फत प्राप्त झालेले बिबट्या, हरिण, ससा, मोर अशा स्टॅच्यूच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यावरणपूरक केंद्र तयार केलेलं आहे, जे आम्ही ग्रीन बूथ या नावाने याला संबोधलं जात आहे. चिपळूण आणि परिसरामध्ये शांततेत मतदान व्हावं यासाठी पोलीस प्रशासनातर्फे काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 336 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये संगमेश्वर आणि देवरुखची पण काही गावं येतात. तर त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त, चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथकं नेमलेली आहेत, सेक्टर पेट्रोलिंग नेमलेले आहेत आणि मतदान शांततेत व्हावं आणि कोणत्याही लोकांनी काही गडबड करू नये. पोलिसांनी दिलेले जे काही आदेश आहेत ते पाळावेत एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि पोलीस बंदोबस्त चोख आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा परिणाम निर्माण होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे.